रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या कामासाठी सुमारे 2 वर्ष भूसंपादन सुरू आहे। यामध्ये बदलापूर स्टेशन परिसरातील कुळगाव येथील अनेक जमिनींवर भूसंपादनाचा शेरा लागलाय। तसेच काही प्लॉट धारक गृहसंकुल यांवरतीही शेरा लागलाय। त्यामुळे शेकडो भूखंड बाधित झाले आहेत। त्यांना मिळणारा मोबदला जमाही झालाय, परंतु पोट हिस्स्याची मोजणी न झाल्यामुळे बाधित होणारे क्षेत्र व बाधित न होणारे क्षेत्र याबद्दल दाखला मिळत नसल्यामुळे भूखंडधारक हवालदिल झाले आहेत। या प्रश्नाची गेल्या 1 वर्षांपासून समाजसेवक हर्षद भोपी हे प्रांत तलाठी तहसीलदार यांच्याकडे सतत पाठपुरावा करतायत। तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही याच प्रश्नासंदर्भात भेट घेतली। यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी संबंधित प्रशासनाला फोन करून सदर समस्येवर विस्तृत चर्चा केली व लगेचच मार्ग काढावा अशा सूचनाही दिल्या। याबद्दल अधिक माहिती समाजसेवक हर्षद भोपी यांनी दिली आहे। नमस्कार, मी आपणास आज कुळगाव बदलापूर मधील बदलापूर कल्याण तिसरी व चौथी लाईन संदर्भात 2020 पासून ज्यांचं भूसंपादन काही मोजण्याअभावी राहिलेलं आहे आणि काही ठिकाणी 100, 200, 400, 500 स्क्वेअर फूट असं क्षेत्र जात आहे, परंतु पूर्ण गोळा क्षेत्रावर म्हणजे 100 मीटर 150 मीटर परिसरापर्यंत चुकीचा असा भूसंपादन शेरा तेथील जुन्या प्लॉट धारकांच्या तेथील काही कॉम्प्लेक्स काही सोसायट्या याच्यावर टाकण्यात आलेला आहे। या संदर्भात मी गेले 1 ते 1.5 वर्ष प्रांत तलाठी तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करत होतो। याविषयी भूसंपादनाचं ज्यांचं क्षेत्र बाधित होत आहे यांची रक्कम ही एसडीओ ऑफिसला जमा झालेली आहे, परंतु पोट हिस्साची मोजणी न झाल्यामुळे त्यातलं ॲक्च्युअल बाधित क्षेत्र व बाधित न होणारे क्षेत्र हे समजणे याचा रिपोर्ट एसडीओ ऑफिसनी टीएलआर ऑफिसकडे मागितला। या संदर्भात मला 5 मे 2023 रोजी या संदर्भात लेखी पत्रक मला एसडीओ मार्फत दिले गेले की सदर आपल्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सुद्धा टीएलआर ऑफिसला कळवलेले आहे की याचा पोट हिस्साचा सर्वे लवकरात लवकर करून ज्यांची जागा यात बाधित होत आहे आणि ज्यांची जागा जात नाही अशा दोघांनाही आपल्याला उत्तर द्यायचं आहे। ज्यांचं क्षेत्र यामध्ये जातोय त्यांना पैसे वाटप करताना एसडीओलाही अडथळा निर्माण झालेला आहे। या सर्व विषयाबाबत आपल्या बदलापूरमध्ये केंद्रीय मंत्री पंचायत राज माननीय श्री कपिल पाटील साहेब यांच्या ऑफिसला जाऊन मी हा सदर विषय सर्व पत्रव्यवहार त्यांना दाखवला। साहेबांनी त्याच वेळी टीएलआर ऑफिसला फोन करून याविषयी लवकरात लवकर काम करण्याकरता आणि याच्यामध्ये ज्यांचं क्षेत्र जात नाही यांचा शेरा रद्द करावा आणि ज्यांचं क्षेत्र संपादित होत आहे अशांना लवकरात लवकर मोबदला मिळावा याकरिता सांगितले। आता लवकरच या 5 तारखेनंतर सर्व या कुळगाव बदलापूर बेलवली कात्रप परिसरातील सर्वेच्या नोटीस या मी काल पाहून आलो। टीएलआर ऑफिसमध्ये सदर नोटीस या काढलेल्या आहेत।
एक 27 तारखेला याचा सर्वे होणार होता, परंतु सुट्टीचा दिवसही तारीख पडल्यामुळे हा सदर सर्वे कॅन्सल झाला. लवकरच नवीन तारीख येईल आणि सर्वे होऊन आपल्याला लवकरच न्याय मिळेल आणि आपल्या जो 7/12 व फेरफार याच्यावर जी चुकीची नोंद झाली ही नोंदही रद्द करण्यात येईल. आपण काही जणांना गेले 2 ते 3 दिवसापासून एक संभ्रम निर्माण झालेला आहे. मलाही काही फोन आले की आम्हाला भूसंपादन करण्यासंदर्भात ताबा देण्याबाबत नोटिसा आलेल्या आहेत. डोंट बी पॅनिक, असं काही होणार नाही. आपल्या येथील पोट हिश्शाची मोजणी झाली त्यानंतरच भूसंपादन ॲक्च्युअल होणार आहे. अशा कोणत्याही अफवाला आपण बळी पडू नका. माझं SDO आणि TLR सोबत बोलणं झालेलं आहे. जे ॲक्च्युअल क्षेत्र जातं हे फिक्स झाल्यानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे. तरी आपणास काही याबाबत तक्रारी असतील किंवा काही माहिती हवी असेल तुम्ही नक्की याविषयी मला विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप HP पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड. येथे तरुणांसाठी फॉर्मल, कॅज्युअल, 2 पीस सूट, 3 पीस सूट, ब्लेझर, जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट, हुडी, जॅकेट, फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच ऍक्सेसरीज मध्ये बेल्ट, टॉवेल, टाय, सॉक्स, परफ्यूम, डिओ, स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही ऍक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला.